चला रे चला लोकांनी ॲम्ब्युलन्स आली. या घटनेसाठी तुम्ही कोणाला दोषी ठरवाल? इंडो पॉवर कंपनीला. सर गेली 2 वर्ष कामगारांना काहीच मिळालं नाहीये. निदान या वर्षी तरी काहीतरी मिळायला हवं. सेटल करू. 27 वर्ष नोकरी करत होते. चला 15-15, 20-20 वर्ष आम्ही कंपनीला दिले आणि अचानक काढून टाकले. हायकोर्टाने आदेश देऊन पण तुम्ही आम्हाला कामावर घेत नाही. आमच्यासाठी लढत नाही तुम्ही. पिछले 12 साल से लड़ रहे थे हम. मग आता तरी आमचा प्रश्न सोडवल्याशिवाय चार्टर्डवर सही करू नकोस. चार्टर पे साइन करने का वक्त है तो हमें बाहर निकाल दिया गया. युनियन लीडर तू अध्यक्ष आहेत आमचा. आमच्याबद्दल लढता येत नाही तुला. चालबाजी कंपनीची आहे. सांगा तुमच्या साहेबाला. चार्टरवर सही करायची की नाही ते मी माझं ठरवीन. तो माझा प्रश्न आहे. हमारे साथ दगा फिटका हुआ है. सतीश ने पेड़ चुराना गया. मी मॅनेजमेंटला खूप समजावलं पण ते ऐकायलाच तयार नाही. कल अब आखरी लढाई. आता काही झालं तरी गप्पा बसायचं नाही. आपला मुद्दा चार्टरवर यायलाच पाहिजे. पण त्याने आत्महत्या का केली? अरविंद भाई आगे बढ़ो. जिंदाबाद 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 जिंदाबाद. आत्महत्या म्हणून माझ्या मिस्टरांच्या बलिदानाची किंमत कमी करू नका. तुमच्या बरोबर दगाफटका केलाय. त्यांनी आम्हा 70 कुटुंबांसाठी स्वतःच्या शरीराची होळी करून घेतली आहे. आत्मदान करू. होळी करून घेऊ स्वतःची पण चार्टरवर सही होऊ देणार नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत हरायचं नाही. खांद्याला खांदा लावून लढायचं आहे आपण. हे मुंबई अरे आपल्या पाठीवर हात ठेवून कोणी लढ म्हणून सांगणारं नसलं म्हणून काय झालं. भारताची आर्थिक राजधानी. मी हताश झालेलोच नाहीये पण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या मुशीत वाढले. गिरण गावामध्ये आज सगळ्या मिल्सच्या जागी मोठमोठे मॉल्स उभे राहतात. हा काय प्रश्न फक्त कामगारांचाच आहे का रे? ग्लोबलायझेशन उदारीकरणानं साऱ्या जगाचं जीवनमान बदललंय. मल्टीनॅशनलाइज कंपन्यांनी लावलेली ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची आग आज सर्वसामान्य माणसाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्याला मुंबई तरी कशी अपवाद राहील. आणि आज जर त्यांनी याची दखल घेतली नाही ना तर पुढच्या कित्येक पिढ्या यामध्ये जळून भस्मसात होतील. एकीकडे शेअर बाजाराचं हजारो कोटींचं उलाढाल करणारं जीवनमान तर दुसरीकडे हातावर बोट घेऊन जगणारी आम्ही. मी निराश होऊन बोलत नाहीये रे. सर्वसामान्य माणसं. मिळणार आहे का आपल्याला न्याय? आम्ही या स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. आम्ही 70 जण चेंबूरच्या इंडो पॉवर या कंपनीत कोणी 15 वर्ष, चला 15-15, 20-20 वर्ष आम्ही कंपनीला दिले. कोणी 22 वर्ष नोकरी केली. तुम्ही एकदा आमच्यासाठी लढू नाही शकत. म्हणजे तुझ्या 70 कामगारांसाठी 2000 कामगारांचा प्रश्न अडवून धरावा. कुटुंब प्रमुख म्हणून आम्हा 70 जणांवर या 70 कुटुंबांची जबाबदारी आहे. ज्या कामासाठी आम्हाला फक्त 2,500 रुपये मिळतात त्याच कामासाठी त्या 2000 कामगारांना 15,000 रुपये मिळतात. स्वतंत्र भारताच्या गळ्यात ग्लोबलायझेशनने महासत्ता होण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट लेबरची माळ घातली. नाही यावेळी तुम्ही त्यांचा प्रश्न पुढे केला तर उपाशी मरणार नाहीये ते. पण आम्ही मरतोय उपाशी. आणि कंपनीनं कुठलीही पूर्वकल्पना न देता प्रोजेक्ट कामगारांविषयीच बोलायचं असेल तर चर्चा इथेच थांबू. आम्हा प्रोजेक्ट कामगारांना कामावरून काढून टाकलं. त्यांचं म्हणणं आहे की प्रोजेक्टच बंद झालाय तर आता कामावर कसं घेणार? आता आमचं आयुष्य ही ॲम्ब्युलन्समधून चाललेल्या अरविंद आणि खानच्या श्वासासारखं जणू व्हेंटिलेटरवर येऊन धडकलं. ढक्कन, तेरे को जल्दी आने को नहीं होता है? एक तो ठंडा चाय दिया और ऊपर से पैसा मांग रहा है. या मुलांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. किती समजावून सांगितलं तरी तुला मण्या पाडल्या. हा आपल्यासाठी नाही कोणी काय केलं पण आपल्याला या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आता पुढे बोला तर हातातलं फेकून मारीन म्या. शिक्षण बेसिक आहे रे. तेच जर अर्धवट सोडून ही पोरं आतापासून अशी पैसे कमवायच्या मागे धावायला लागली तर मग आम्ही 30 रात जीवापोट मरतो इथं. तुला दारू आणून देण्यासाठी नव्हे. आणि भाड्या तुझी सोन्यासारखी पोरं मरत्या ती. मी पण एक दिवस शाळेत जाईल. वो 4 नंबर रोड के पास स्कूल है ना, उधर 10 प्लेट इडली लेके जा. स्कूल में जाने का? मला पण खूप पुस्तकं वाचायची आहेत. या घाणीतून बाहेर पडणार. मला आयुष्यभर चहा नाही बनवायचंय. मला ऑफिसर व्हायचंय. आईला, बापाला, तुला सगळ्यांना चांगल्या घरात न्यायचंय. मला शाळेत जायचंय चिंकू, शाळेत जायचंय.
प्रतिभा होत म्हणून तिने मला मारलं ना रे. सोडा ना मला, सोडा ना. आता मी आईला काय सांगू? म्हणजे हे नुकसान करून तुझा बाप आणणार. चल निघ इथून. मजुरीचा 20 रुपयाचा पगार नाही आला कशासाठी करतो आम्ही हे समजा. तर आई काय करेल? माझ्यासाठी नाही पण तुमच्या पोरांसाठी तरी ऐका. काय नाही करणार? मग बाप कसा बरवणार? किती दिवस नुसतं बसून खाणार आहात. मी करेन ना तुझ्या वाट्याचं काम. मी पेपर टाकून आल्यावर 1.5-2 तास झोपतो ना, आता झोपणार नाही. मी 2 गाड्या धुईन म्हणजे मला परत तुझ्याकडेच पैसे मिळतील. ते आईला द्यायचे. कामावर नाही गेला तर कसं काय भागायचं? सकाळी पेपर, मग गाडी, मग अण्णाच्या हॉटेलात, त्यानंतर पोस्टर लावायला. तुला जमेल? जमेल, जमवून घेईन. मला बी वाटतं त्यानं शाळेत जावं, शिकावं. चिंकीला शाळेत पाठवण्यासाठी मी एवढं नक्की करेन. मी? हो, तू शाळेत जा, शिक. आणि तू? मी? आधी तू तर जा.